हॅलो गाईज, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजचा जो ब्लॉग आहे तो असणार आहे लोगड दर्शनचा ब्लॉग. आणि पहिली गोष्ट, ब्लॉगबद्दल बोलण्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, कारण ह्या ब्लॉगला खूप टाईम झाला आहे. मला माहिती आहे 2 महिन्यानंतर हा ब्लॉग येतो आहे, कारण की टोटल कंडिशनवरती आजारी होतो आणि माझ्या फॅमिलीचे काहीतरी प्रॉब्लेम्स असल्यामुळे मला ब्लॉग शूट्स करता आला नाही. बट आतापासून मी माझा पूर्ण प्रयत्न करेल की चॅनलवरती रेग्युलर राहील आणि माझे रेग्युलर ब्लॉग्स येतील. ओके, तर आता तर मी थांबलेलो आहे घरी आणि आता माझे मित्र येतील. ऑलरेडी आम्हाला खूप टाईम झाला आहे. आम्ही 11 वाजता निघणार होतो, पण ऑलरेडी 11चे 1 वाजलेले आहेत. आता माझे मित्र येतील, त्याच्यासोबत आम्ही निघू आमच्या डेस्टिनेशनसाठी. एक असणार आहे लोगड दर्शन. लोगड किल्ला तुम्हाला माहीतच असेल, हा मावळातला खूप प्रसिद्ध किल्ला आहे आणि तिथं खूप सारे टुरिस्ट येत असतात, खूप सारे ब्लॉगर्स पण येत असतात. पण आपल्या इकडच्या लोकांसाठी खूप काही असं वेगळं घेऊन मी येण्याचा प्रयत्न करतो आहे की या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं कडकिल्ल्याचे जे काही रचना वगैरे त्याची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्या ब्लॉग चॅनलवरती बनून राहा. तर 2च मिनटात माझे मित्र येतील, ते आले की आम्ही निघूया. ठीक आहे, टिल देन बाय बाय. तर मित्रांनो, माझे मित्रसुद्धा आलेले आहेत. आता त्यांच्यासोबत आम्ही निघूया. थांबा, तुम्हाला दाखवतो. तर माझे 2 मित्र आहेत, 2 शूटर आहेत. मला माहिती आहे माझ्यामुळे खूप लेट झालं आहे, खूप लेट झालेलं आहे ना जायला. खूप लेट झाले मित्रांनो, चला पुढे भेटू. ठीक आहे, बाय बाय गाईज. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह। Artlist.io. Music licensing reimagined. तर गाईज, फायनली आम्ही आलेलो आहे लोगडाच्या पायथ्याशी. हे बघू शकता, इथून जो गड आहे, गाडीची वेळ पण बघू शकता. सकाळी 9 वाजता संध्याकाळी 5-7 पर्यंत तुम्ही येऊ शकता गडाला भेट द्यायला. खूप सुंदर असं दृश्य आहे. या गडाचं वैशिष्ट्य पण खूप मोठं आहे. महाराजांच्या काळात सुरतची जेवढी संपत्ती होती ती नेताजी पालकर यांनी 1648च्या दरम्यान इकडे आणली होती. गडाबद्दल थोडीशी जी माहिती आहे तुम्ही याच्यावरती वाचू शकता की महाराजांनी कसा काय गड हा उभारला होता. ती माहिती तुम्हाला पुढे देऊच, पण ही माहिती तुम्ही वाचू शकता याच्यावरती. खूप सुंदर असं दृश्य आहे, मन प्रसन्न झालेलं आहे इकडे येऊन. महाराजांची जी काही त्यांनी घेतलेली मेहनत आहे ते आज तुम्ही पाहू शकता. तर आम्ही आलेलो आहे गडाच्या पायथ्याशी. आता आमची पायवाट चालू झालेली आहे गडाची. जे काही तुम्ही बघू शकता, खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि माझे जे मित्र आहेत ते ऑलरेडी थोडे पुढे गेलेले आहेत. आणि गडाबद्दलची जी काही माहिती असेल ते तुम्हाला मी पहिले तर गड पूर्ण बघतो, तुम्हाला गड दाखवतो. गड दाखवल्यानंतर तुम्हाला गडाची मी पूर्ण माहिती देतो. तोपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा. ठीक आहे. हे बघा, महाराजांचे रक्षक जे आहेत. तर मित्रांनो, कसं वाटतंय गडावरती येऊन? खूप छान, खूप भारी. प्राऊड तर फील व्हायलाच पाहिजे. जी काही मेहनत महाराजांनी त्यांच्या काळात घेतलेली आहे त्या मेहनतीचं फळ बघतोय आपण आज. गडाची एंट्री तुम्ही बघू शकता. इथं पावतीचं काम होतं. 25 रुपये पावती देऊन तुम्ही करू शकता गडाची एंट्री. आणि जे 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही प्लीज ध्यान द्या, जे कोणी येतं आहे गडावरती. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, नो ड्रोन झोन. बाकी सगळ्या गोष्टी आपण मध्यस्थी घेऊन गडाची रूपरेषा ठेवून आपण या सगळ्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. गडावरती येत आहे, महाराजांना भेट द्यायला येत आहे, तर या सगळ्या गोष्टी मनात घ्या.
बघू शकता सर्व्हिलन्स वगैरे पण खूप स्ट्रॉंग केलेलं आहे. गडाची भौगोलिक परिस्थिती पण आजच्या तारखेला खूप चांगली आहे. आमच्या इकडचे पोरं येत असतात गडावरती संवर्धन करायला. गडाचे जे काही आहे गडावरती तुम्ही बघू शकता, गडावरती जे काही कामं करायचे असतात तर पोरं येत असतात. तर आता पुढची ऑलरेडी आम्हाला गड खूप चढायचं आहे, तर पुढची माहिती तुम्हाला देत राहू. तोपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा. Artlist.io. हा नजारा बघा मित्रांनो. हे जे पावनापर्यंत बसणं ते माळवली मावळ पूर्णची जागा आहे. त्याचं दृश्य तुम्ही पाहू शकता. अप्रतिम दृश्य आहे. समोर जो किल्ला बघताय तो तिकोण आहे आणि या साईडला बघू शकता माझा हात आहे तिकडे, इकडून दिसणार नाही तुम्हाला, तो तुंगीचा किल्ला आहे. तर मावळात येत आहे. मावळात येण्यासाठी किंवा बघायचे असतील तर भरपूर किल्ले आहेत. लोहगड त्यातल्या त्यात एक खूप मानला जाणारा किल्ला आहे. दरवर्षी इकडं खूप पर्यटक येत असतात बघण्यासाठी. तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी दाखवू पुढे जाऊन. तर मित्रांनो बघू शकता हे जी मधली पायवाट आहे इथं आम्ही आलेलो आहे. खूप प्राचीन आणि प्रसिद्ध नजारे तिकडचे. अजून आम्हाला गड चढायला खूप टाईम आहे, अजून खूप भरपूर गड आहे. पण त्याच्या पहिले तुम्हाला हे जे रस्ते दाखवले इकडे या, तुम्हाला इकडे दाखवतो. या बघा, ह्याच यांना आपण तोचा वाटा बोलतो. आणि इकडनं तुम्ही बघू शकता जो की पूर्ण मावळाचा परिसर आहे. इकडूनचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता. त्या टायमाचे जे आर्किटेक्चर होतं ज्यांनी काम केलेलं आहे त्यावेळेस तर खूप साऱ्या अशा अवेलेबिलिटी पण नव्हत्या की रस्ता वगैरे की तिथे तुम्ही करू शकता. जे काही लोकांनी केलेलं आहे त्यांच्या जीवावरती बेतून काम केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी एक मुद्रा आहे माझ्या मनापासून. अजून खूप गोष्टी दाखवायच्या तुम्हाला गडाच्या, तर त्या तुम्हाला पुढे जाऊन दाखवूच. तोपर्यंत बाय बाय. बघू शकता आता गडाच्या आम्ही मधल्या पायवाटेवरती आलेलो आहे. आणि मधल्या पायवाटेवरती तुम्हाला 2 मिनटं मी एक गोष्ट दाखवतो. ही धान्य गोटी आहे. लोहगडावरचं जेवढा पण अनाज धान्य गोटीमध्ये ठेवलं जायचं आणि एकूण पर जो पण धान्याचा साठा आहे तो गडावरती पुरवला जायचा. हॅलो गाईज, फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो आहे. हा जो पायथा आहे 2 मिनटं तुम्हाला दाखवतो मी. हा जो गडाचा पायथा आहे तुम्ही बघू शकता. इकडे पण सगळीकडे कॅमेरे बिमेरे लावलेले आहेत, तर अशी काही वाईट कृती होऊ नको काळजी घेतलेली आहे. हा गणेश दरवाजा आहे जे की ASI मुंबई सर्कल या महामंडळाद्वारे त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. हा एंट्रन्स आहे का किल्ल्याचं बघू शकता तुम्ही. तर प्राचीन काळातल्या तुम्ही गोष्टींचं वैशिष्ट्य बघू शकता. जे काही हे लाकडाचं स्ट्रक्चर आहे, जे काही या नाळ आहेत आणि साखळी तुम्ही विचार नाही करू शकत एवढी भरीव आणि एवढी जाडी आहे की तेव्हाचं जे काही मटेरियल होतं आणि ज्या काही गोष्टी होत्या तुम्ही बघू शकता किती मौल्यवान होत्या. सर्व त्याचं स्ट्रक्चर. आणि इकडं पुढं येऊन या सलामीच्या 3 तोफा रचनाकृती पद्धतीने बनवलेल्या त्या. ही चोरवाट आहे गडाची, जिथं पहिल्याच्या टायमामध्ये लोक पेहरे द्यायचे. फक्त इकडचं पण दृश्य खूप अप्रतिम आहे. इकडनं पूर्ण हा एरिया आहे, तो पूर्ण एरिया कॅप्चर होतोय बघा तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता हा जो आहे हनुमान दरवाजा आहे. प्राचीन काळात जे पण पहारेदारी होते हे हनुमान दरवाजावरती पहारा द्यायला थांबायचे. सॉरी माझा श्वास खूप फुगतोय कारण हा गड चढायला तितकंच उंच आहे. आणि जे काही आता
गड खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवलेला आहे. ह्या चोर वाटा आहेत सगळ्या. आणि फायनली आम्ही गडावरती पोहोचलेलो आहे. गडावरती आम्ही आलेलो आहे. तर बघू शकता जो काही नजारा आहे या गडावरचा खूप खूप शांत सुंदर. आणि हा हवामय परिसर आहे. खूप खूप दमलेलो आहे. खूप एक्झॉस्ट झालेलो आहे. तर थोडा वेळ आम्ही रेस्ट घेतो. रेस्ट घेऊन मग तुम्हाला गडाच्या ज्या काही असेल पुढच्या गोष्टी त्या आम्ही दाखवूच. तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट दाखवू शकतो. 2च मिनिटं. मित्रांनो, हा नजारा बघा फक्त तुम्ही. किती सुंदर, किती शांतमय आहे. गडावरती खूप शांतता आहे. गडा फिरायला खूप मोठा आहे आणि खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत. हा जो परिसर आहे, आम्ही तो जो रस्ता दिसतोय छोटासा, त्या रस्त्याने आम्ही आलो होतो. कमीत कमी लोणावळ्यापासून हा किल्ला जर बघायला गेला तर तुम्हाला एक 25 ते 30 किलोमीटर असेल. तो तुम्ही डायरेक्टली लोणावळ्यातून लोहगडावरती येऊ शकता. गडावरती आम्ही आलेलो आहे आणि गडाच्या या 3 जागा आहेत ज्या की पुढे आहेत. पुढच्या परिसरावरती तुम्ही बघू शकता 3 गोष्टी आहेत. एक घोड्याचा पागा, दुसरी लक्ष्मीकोटी आणि तिसरी दर्गा जिथं पुरुष होत असतात. ही दर्गाची समाधी ही तुम्हाला दाखवूच आम्ही. या सगळ्या गोष्टी आहेत पुढे बघण्यासाठी. गडाच्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता लिहिलेलं इथं महादेवाचं मंदिर आहे. त्र्यंबक तलाव आहे. 16 कोणी तलाव आहेत. 16 कोणी तलाव यांचं म्हणजे या गडावरती पहिले गडाचे जे कोपरे आहेत किंवा तुम्ही म्हणू शकता गडाच्या पूर्ण परिसरात ते 16 तलाव बांधलेले आहेत. आणि विंचूकडा जो की खूप प्रसिद्ध पॉईंट आहे, हा पण तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. त्याच्या तोफा आहेत बघू शकता. किती सुंदर असं स्ट्रक्चर आहे त्यांचं. जेवढे पण तोफा होत्या पहिल्याच्या अर्ध्याच्या वरती आता काळानुसार तुटल्या आहेत काही, पण ज्या काही आहेत त्या अजून इथं स्थितबद्ध आहेत. बघू शकता. ही जी दर्गा तुम्हाला बोललेलो मी, दर्गेलेकडाची पूर्ण बाजू बघूयात. ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला बोललेलो महादेव मंदिर आहे हे बघा ते. तर महाशिवरात्री होऊन गेली होती त्यामुळे येता नव्हतं आलं, पण आज दाखवतो मी कसं आहे महादेवाचं मंदिर आतून. तर हे जे बघू शकतो हे महादेवाचं मंदिर आहे. किती सुंदर अशी पिंड आहे. या आता पाया पडतो मी महादेवाच्या आमच्या. जय भोलेनाथ. तर बघू शकता हा जो कड्याचा शेवटचा जो स्टॉप आहे इकडचा तुम्ही बघू शकता, ज्याचं नाव आहे विंचूकडा. तर विंचूकड्याचं वैशिष्ट्य असं आहे, विंचूकडा हा गडावरती अशा हिताने बांधला होता की इकडनं जो गडाचा टोक आहे तो पूर्णपणे तुम्ही बघू शकता. जे गडाचं टोक आहे ते दिसू शकतं आणि इकडनं गडाचं तुम्ही 4ही बाजू कॅप्चर करू शकता. हा जो समोर बघताय हा विसापूर आहे आणि इकडनं तुम्ही बघू शकता हे वातावरण. हा पूर्ण गडाला वेढा मारणारा हा कडा आहे म्हणून याचं नाव विंचूकडा आहे. हा समोर जे बघू शकता तो तिकोना आहे आणि इकडनं हा सुंदर असा पवना धरण, पवना डॅमचा रस्ता. खूप सुंदर अशी जागा आहे. तर हा होता शेवटचा जो ठिकाण होतं हे बघायचं आपलं, जो की विंचूकडा. बघू शकता खूपच सुंदर आहे आणि तो गडाचा स्टार्टिंग पॉइंट आहे तो गडाचा. बघितलेलं आहे की या व्हिडिओमध्ये जे काही आपल्याला दाखवता येईल लोहगड किल्ल्याबद्दल जेवढी जास्तीत जास्त माहिती आहे आपण दाखवून दिलेले. जेवढे काही तलाव आहेत, महादेवाचं मंदिर झालं, अजून त्र्यंबक तलाव आहे, खूप काही आपण अशा गोष्टी आहेत. किल्ला फिरायला गेले तर पिलतीम आहे, निसर्गरम्य दृश्य आहे. या साईडला बघू शकता. किल्ल्याची थोडी माहिती द्यावीशी वाटते तुम्हाला की किल्ल्याची जी काही उंची आहे ती 3420 फूट आहे. चढायची श्रेणी खूप सोपी आहे. किल्ला चढायला खूप असं अवघड नाहीये, कोणी चढू शकतं. लोणावळा आणि मळवली याच्या एकदम मधोमध हा किल्ला आहे. तुम्ही इकडे येऊ शकता की जास्तीत जास्त माहिती किल्ल्यावरती आल्यावरतीच भेटेल. अशी काही मला सेपरेटली त्या गोष्टी सांगायची गरज नाहीये. त्या टायमाची जी काही सुरत मधनं आणलेली जी काही
कोठी किंवा त्या टायमाचा जेवढा काही खजिना होता नेताजी पालकर यांनी इकडे आणून पुरवला होता तो. त्यामुळे इकडे आल्यावरती जे काही त्या टायमाची आपण म्हणू शकतो खजिना किंवा त्या टायमाचा अन्नसाठ्याचा कोटा म्हणून हा किल्ला असा ओळखला जातो. त्या ऍट द एंड खूप मोठा व्हिडिओ नको व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगतो किल्ल्याबद्दलचं, तर तुम्हाला माहिती दिलीच. पण महाराज ऍट द एंड तुम्हाला सांगतो की महाराजांनी किंवा मावळ्यांनी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे किल्ल्याचं संवर्धन करायला. आणि आजच्या तारखेला आपण बघतोय की या किल्ल्यावरती कपल्स लोक येतात किंवा किल्ल्यावरती येऊन दारूमाड्या पितात. तर हे सगळं केलं नाही पाहिजे. त्या लोकांची मेहनत त्यांच्या केल्याने पुण्याईमुळे आज आपण या किल्ल्यांवरती असं बेभानपणे फिरतोय, नाही तर आपण पण आज त्यांच्या तळ चाटत असतो, त्यांच्या सद्दीत राहिलो असतो. त्यासाठी तुम्हाला सांगताना मला हे सांगतो की किल्ल्यावरती येत आहे कचरा करू नका फक्त. किल्ल्यावरती येत आहे कचरा करू नका. का असेल ते आपल्या जो पण बॅगेत काही कचरा करताय तो आपल्या बॅगेत टाका. का असेल बॅगेत टाका किंवा डस्टबिन मध्ये टाका. आणि जे काही आहे महाराष्ट्राची किंवा मराठ्यांची जी काही पिढी आहे त्यांचा जो इतिहास आहे आपल्याच हातात आहे, तो पुढे कसा न्यायचा आहे. त्यामुळे गड किल्ल्यांचं संवर्धन करा आणि असेच गड किल्ले आपण पुढे करत राहू. व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जितकं जास्त होईल शेअर करा. आणि सगळ्यांना सांगतो कमेंटमध्ये सगळ्यांनी जय शिवराय जय महाराष्ट्र टाकायला विसरू नका. जर आवडला असेल तर खूप खूप प्रेम द्या ब्लॉगला. आणि हा ब्लॉग मी एंड करतो. धन्यवाद. जय शिवराय जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. बाय बाय गाईज.